राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवण्याच्या योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील विविध समाज मंदिरांसाठी तसेच विकास कामांसाठी सुमारे 7 कोटी रुपये निधी मंजूर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक किसन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिले। दरम्यान सोलापूर शहरांमध्ये बहुभाषिक समाज बांधव वास्तव्यास राहतात। या समाज बांधवांसाठी समाज मंदिरांसाठी सदरचा निधी उपलब्ध करून देण्यात आला। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक समाज मंदिर बांधणं व विकास कामे 50 लाख रुपये, रेवण सिद्धेश्वर मंदिर विजापूर नाका रंगरंगोटी करणं आणि विविध विकास कामं करणं 50 लाख रुपये, साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधणं व विकास कामे 50 लाख रुपये, क्षत्रिय समाज मंदिर बांधणं 50 लाख रुपये, राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर बांधणं 50 लाख रुपये, बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणं विविध विकास कामं 50 लाख रुपये, गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधणं 50 लाख रुपये, आदी जांबुमुनी महाराज मोची समाज मंदिर बांधणं 50 लाख रुपये, श्री बसवेश्वर महाराज सांस्कृतिक भवन बांधणं व विकास कामं 50 लाख रुपये, पद्मशाली समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणं व विकास कामं यासाठी 50 लाख रुपये, मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणं व विविध विकास कामं 50 लाख रुपये, ख्रिश्चन समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणं यासाठी 50 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 22 लिंगेवाडी येथे अंतर्गत दैनंदिन लाईन घालणं, प्रभाग क्रमांक 22 बुवा गल्ली या ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईन घालणं आणि प्रभाग क्रमांक 22 2 नंबर झोपडपट्टी या ठिकाणी अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणं यासाठी 1 कोटी असे एकूण सुमारे 7 कोटी रुपयांचा तरतूद करण्यात आले। दरम्यान सदरचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ 2 दिवसात काढला असून सदरची विकास कामं महापालिका क्षेत्रामध्ये महापालिका प्रशासनाच्या अनुषंगाने केली जाणार आहेत। राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब, या दोन्ही नेत्यांचं मागच्या 3 तारखेला सोलापूर दौरा आयोजित केला होता। त्या दौऱ्यामध्ये तमाम सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये विविध भागामध्ये त्यांनी भेटी घेतलं, पक्ष कार्यालयाचं शुभारंभाचा कार्यक्रम केला, आरोग्य शिबिराला ते उपस्थित होते। त्या शिबिराच्या प्रसंगी आम्ही आदरणीय दादासाहेबांना आणि खासदार तटकरे साहेबांना सोलापूर शहरातल्या काही समस्येबाबतीत आम्ही त्यांच्या बाबी निदर्शनास आणून दिले होते। त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या सोलापूरच्या ज्या काही समस्या असतील त्या संदर्भात तुम्ही मुंबईला या, आणि कालच्या बुधवारी आम्ही सोलापूर शहरातील काही प्रश्न घेऊन आदरणीय दादांची भेट मुंबई या ठिकाणी मंत्रालयामध्ये भेट घेतली। साधारण सकाळी 10च्या दरम्यान आमची भेट झाली। आदरणीय दादासाहेबांना सांगितलं की सोलापूर शहर हे बहुभाषिक शहर आहे। सोलापूर शहरामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात। दादांनी या ठिकाणी सोलापूरच्या मेळाव्याला आल्यानंतर आवर्जून सोलापूरचा उल्लेख मिनी भारत असा केलेला होता। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही दादासाहेबांना आठवण करून दिलं की दादासाहेब या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक राहतात, त्यांच्यासाठी आपण तातडीनं विकास कामासाठी किंवा विविध समाजासाठी आपण सांस्कृतिक मंदिरासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। जे विविध समाज दुर्लक्षित झालेले आहेत, ज्या विविध समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका आपण राज्यभर करताय, देशभर आपलं कामकाजाचं गवगवा चर्चा होत आहे, आमच्या सोलापूरसाठी आपण न्याय द्यावा असं आम्ही एक निवेदन त्यांना दिलं। बुधवारी सकाळी 13 तारखेला आम्ही दादांना मंत्रालयामध्ये निवेदन दिलं। त्याची अंमलबजावणी करणारा नेता मी स्वतः पाहिलं आणि अनुभव घेतलं। 13 तारखेला मी सकाळी 10 वाजता त्यांना निवेदन दिलं सोलापूरच्या समस्येबद्दल, आणि कालच्या साधारण 14 तारखेला सायंकाळी जिल्हाधिकारी महोदयांना आणि माननीय सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना आम्ही जे निधीची मागणी केलेली होतं त्या निधीची पूर्तता तातडीनं मंजूर केलं असं प्रशासकीय आदेश त्यांना प्राप्त झाला। त्या संदर्भातच ही आजची बैठक आयोजित केलेली आहे। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।